नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। वाल्मिकी मेहतर समाजाला न्याय मिळावा, मुन्नाताई चावरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव। लाडपागी समितीच्या नियमभंगाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। नगर परिषदेतील सफाई कामगार भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह। अहमदनगर 14 ऑगस्ट 2025। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या महासरचिटणीस मुन्नाताई चंदर चावरे यांनी नगर परिषदेतील सुरू असलेल्या सफाई कामगार भरती प्रक्रियेत लाडपागे समितीच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले। निवेदनात नमूद केले आहे की दिनांक 12 जून 1972 रोजीच्या लाडपागे समितीच्या अहवालानुसार सफाई कामगार पदांची भरती करताना वाल्मिकी मेहतर या समाज घटकातील उमेदवारांना प्राधान्य देणे बंधनकारक आहे। मात्र सध्याच्या भरती प्रक्रियेत या समाज घटकातील पात्र उमेदवारांची जाणून-बुजून यादीत नोंद करण्यात आलेली नाही असा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मुन्नाताई चावरे यांनी मागणी केली की सध्या भरती प्रक्रिया थांबवून ती लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार पार पाडावी, तसेच समितीच्या नियमांच्या बाहेर होत असलेली भरती रद्द करून पात्र उमेदवारांना संधी द्यावी। मी मुन्नाताई चावरे, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची महाराष्ट्राची सरचिटणीस। आज आमच्या देवळाली जय भीम, जय वाल्मिकी, जय संविधान, जय महाराष्ट्र। आज देवळाली प्रवरा येथे अन्याय झाल्याबद्दल की आज मेहतर समाजाने डोक्यावर मैला घाणगुण उचललेली, त्यांच्या अंगावर किडे पडलेत, काय केलं त्यांनी, कसे हे कष्ट केले। त्यांना न्याय न देताना इतर समाजाची सफाई कामगाराची ऑर्डर देण्यात आली। तिथं लाडपागेच्या यांना काहीतरी वाटायला पाहिजे असतं प्रशासनाला। कुठलीही जाहिरात नाही दिली, कुठेही आम्हाला बोलून बसवलं नाही, काही बोललं नाही। मला काही जमत नाही। आता हे बाकीचे सफाई कामगारांनी जायचं कुठं? सफाई कामगारांनी यांना जर तुम्ही ऑर्डर देत असेल, मग बाकीचे हे सफाई कामगारांनी जायचं कुठे? यांना न्याय कुठून मिळायचं? मग हे खरोखरी ॲक्च्युली करतात का? मग पूर्ण ही ओपन मधले साऱ्यांनी टॉयलेट वगैरे साफ करण्यात यावा, साऱ्यांनी टॉयलेट करावा। इतर पूर्वीचे आमचे काही लोक मेले पण हे घाणीचे काम करून मग आता हे कसे काय उठून आले? यांना हे खरोखर शिकलेले मुलं, काही इतर कास्टाचे हे खरोखर टॉयलेट नाल्या वगैरे हे खरं घाणीघुणीत जाते का? हे का अन्याय सफाई कामगारावर? आज मी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले व हे थकीत करण्यात यावा आणि सफाई कामगाराचे ॲक्च्युली जे खरोखर आहे त्यांना मान देण्यात यावा। आम्ही आज कोणाच्या असं पोटावर पाय मारण्याचं आमची हे दिक्कल नाही आहे, पण हे अन्याय खरोखर आहे। नाही जणाची तर मनाची तरी लाज धरली पाहिजे। येस प्रशासनाने वेळेवर त्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। त्यांची विनंती केली का हे सफाई कामगाराला न्याय द्या, यांना भरती करा। नाही काही देवळालीत 5-7 जण तरी घेतले असते सफाई कामगार यांच्या बरोबरीने, तरी समाधान झालं असतं का? पण यांनाच नाही ना बरं वाटलं। सफाई कामगारा करून सगळे फॅसिलिटी करून घेतले आणि नंतर असं करायचं का यांना? हे ज्यांनी खरोखर कष्ट केले, डोक्यावर मेला ढोळलेले, हे त्यांचा विचार करण्यात यावा। हे शासनाला लाज वाटली पाहिजे। हे ज्यांनी जर केलं ना, हे मी इष्टे लागणारे काय न्याय आहे? शासनाने सुद्धा विचार करावा याचा। बरं, हे वेळेवर आपण निवेदन दिलं, यांनी काय समजलं? यांना काही वाटलं नाही का? निवेदन यांनी दिलं का नाही? आज 2021 पासून चालू आहे। आता प्रत्येक वेळेस यांना निवेदन दिले, प्रत्येक वेळेस हात जोडून सांगितलं का सफाई कामगारांना प्रदान देण्यात, यांना ठेका पद्धतीने बंद करावा, यांना समावेशन करण्यात यावा। नका जास्त घेऊ, थोडे ते घेऊन दाखवा। काय सफाई कामगाराची गरजच नाही का? खरोखर ॲक्च्युली हे घेणार का? आता पिढीने पिढी आता यांची चालवायची का? हे करते का सफाई कामगार? करत असेल तर अशी लेखी द्यावा मला, शासनाने उल्लेख करावा, किंवा हायकोर्टातून केला तर हायकोर्टाने तरी असं उल्लेख करून दाखवा की खरोखर ॲक्च्युअल करणार यांचे कास्ट घ्यावा, कास्ट यांची जातीचे सर्टिफिकेट घ्यावा, दाखले घ्यावा की यांची खरोखर जात आहे का सफाई कामगाराची। जर असेल तर आम्ही तात्काळ मागं सरकायला तयार आहे।
जर असे अन्याय होत असन नाही थांबलं तर आम्ही जागोजागचे आम्ही आंदोलन करू व आमरण उपोषण करायला बसणार आहोत. या शासनाने हे घ्यावा, नोंद घ्यावी याची.